नमस्कार. कधी असं झालंय का की आपल्या डोळ्यांसमोर काहीतरी चुकीचं घडतंय, भ्रष्टाचाराचा प्रकार दिसतोय आणि आपल्याला आवाज उठवायचा आहे, पण आपण थांबतो परिणामांचा भीतीने? तर आज आपण त्याच भीतीवर मात करणाऱ्या एका कायद्याबद्दल बोलणार आहोत. हो, व्हिसल ब्लोअर संरक्षण कायदा, जो नागरिकांना सक्षम करण्यासाठीच बनवला गेला आहे. आपल्यापैकी अनेकांना हा अनुभव कधी ना कधी येतोच, जिथे काहीतरी चुकीचं घडताना दिसतं, पण मनात एक भीती असते. नोकरी जाईल का किंवा काही इतर त्रास होईल का? आणि मग आपण हतबल होऊन गप्प बसतो. पण ही एक खूप सामान्य भावना आहे. आणि याच भावनेला कायद्याचं संरक्षण कसं मिळतं तेच आपण आज समजून घेणार आहोत. तर अशा परिस्थितीत जी व्यक्ती पुढे येऊन आवाज उठवते तिला व्हिसल ब्लोअर असं म्हणतात. हे फक्त तक्रारदार नसतात, तर हे त्या व्यवस्थेचे पंच असतात. जसे एखाद्या खेळात रेफरी असतो ना, जो खेळ नियमानुसार होतोय की नाही हे पाहतो, तसंच व्हिसल ब्लोअर व्यवस्थेत प्रामाणिकपणा टिकून ठेवण्याचं काम करतात. चला, आता जरा खोलात शिरूया आणि बघूया की कायद्यानुसार ही शिट्टी वाजवण्याचा म्हणजे तक्रार करण्याचा अधिकार नक्की कोणाकोणाला आहे. आणि इथेच व्हिसल ब्लोअर्स संरक्षण कायदा 2011 खूप महत्वाचा ठरतो, कारण याची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणजे बघा, फक्त सरकारी कर्मचारीच नाही, तर एखादी NGO किंवा अगदी आपल्यासारखा कोणताही सामान्य नागरिकसुद्धा जनहितासाठी तक्रार दाखल करू शकतो. हा कायदा मुळात 2011 मध्ये अस्तित्वात आला. त्याचा मुख्य उद्देश एकच होता: भ्रष्टाचाराची माहिती देणाऱ्यांसाठी एक सुरक्षित आणि स्पष्ट मार्ग तयार करणं, जेणेकरून ते कोणत्याही भीतीशिवाय पुढे येऊ शकतील आणि सत्य बाहेर आणू शकतील. ठीक आहे, तक्रार कोण करू शकतं हे कळलं, पण आता या प्रवासाचा पुढचा टप्पा पाहूया. म्हणजे सुरक्षितपणे तक्रार दाखल करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे? प्रक्रिया तशी खूप सरळ आणि सोपी आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुमची तक्रार लेखी स्वरूपात आणि चांगल्या हेतूने केलेली असावी. त्यासोबत तुमची ओळख देणं गरजेचं आहे, सर्व तपशील आणि शक्य असल्यास पुरावे जोडणंही आवश्यक आहे. आणि ही तक्रार कुठे करायची? तर केंद्रीय दक्षता आयोगासारख्या सक्षम प्राधिकरणाकडे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे बरं का. या कायद्याच्या कलम 4-6 नुसार जर तक्रार निनावी असेल, म्हणजे नाव न सांगता केली असेल, तर तिची चौकशीच केली जात नाही. हो, तुमची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल, पण तक्रार वैध ठरण्यासाठी ती देणं मात्र बंधनकारक आहे. चला, आता आपण या कायद्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. व्हिसल ब्लोअरसाठी कायद्याने दिलेली ढाल म्हणजे नेमकं काय संरक्षण आहे? हे खूपच महत्त्वाचं आहे, कारण ज्या सक्षम प्राधिकरणाकडे तुम्ही तक्रार करता, त्यांना चक्क दिवाणी न्यायालयाचे म्हणजे सिव्हिल कोर्टचे पूर्ण अधिकार दिलेले आहेत. याचा अर्थ काय? तर ही चौकशी केवळ एक साधी विभागीय चौकशी नसते, तर तिला कायद्याचं पूर्ण पाठबळ आणि अधिकार असतो. आणि हे अधिकार म्हणजे काय? तर ते कोणालाही साक्षीसाठी बोलावू शकतात, कुठलीही कागदपत्र सादर करायला भाग पाडू शकतात. इतकंच नाही, तर सत्य शोधून काढण्यासाठी आवश्यक ती कोणतीही कायदेशीर कारवाई ते करू शकतात. म्हणजे त्यांच्या हातात प्रचंड ताकद असते. कायद्याचं कलम 11 तर खास व्हिसल ब्लोअरला होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठीच बनवलंय. म्हणजे तक्रार केल्यामुळे तुमची मुद्दामहून बदली करणं किंवा पदावरून खाली ढकलणं किंवा कोणत्याही प्रकारचा मानसिक छळ करणं, या सगळ्यांपासून तुम्हाला कायदेशीर संरक्षण मिळतं. हा कायदा तुम्हाला कामाच्या ठिकाणी सुरक्षित ठेवतो. आणि हे संरक्षण किती गांभीर्याने घेतलं जातं हे या आकड्यावरून कळेल. कायद्याच्या कलम 16 नुसार जर कोणी निष्काळजीपणे किंवा मुद्दामहून व्हिसलब्लोअरची ओळख उघड केली, तर त्या व्यक्तीला तब्बल 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. फक्त तुरुंगवासच नाही, तर त्यासोबत 50,000 रुपयांपर्यंतचा दंडही होऊ शकतो. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवण्याला हा कायदा किती जास्त महत्त्व देतो. आता पुढे जाऊया आणि पाहूया की या कायद्याच्या आवश्यक मर्यादा आणि जबाबदाऱ्या काय आहेत, म्हणजे एक प्रकारची रेड लाईन. 2015 मध्ये या कायद्यात काही बदल सुचवण्यात आले. त्यानुसार काही गोष्टी उघड करण्यावर बंधनं आहेत, जसं की राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारी माहिती, मंत्रिमंडळाचे गोपनीय निर्णय किंवा एखाद्याच्या जीवाला धोका पोचेल अशी माहिती तुम्ही उघड करू शकत नाही. त्याचबरोबर हा कायदा विशेष संरक्षण गट म्हणजेच SPG आणि सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना लागू होत नाही. त्यांच्यासाठी वेगळे नियम आणि प्रक्रिया आहेत. म्हणतात ना, मोठ्या शक्तीसोबत मोठी जबाबदारी येते. हा कायदा व्हिसलब्लोअरला भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची एक प्रचंड शक्ती देतो, पण त्याचवेळी या शक्तीचा गैरवापर होऊ नये यासाठी काही बंधने घालतो. आणि म्हणूनच
कायद्याच्या कलम 17 नुसार जर कोणी मुद्दामहून खोटी किंवा इतरांना बदनाम करण्यासाठी तक्रार केली तर तक्रार करणाऱ्यालाच 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 30,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. म्हणजे हा कायदा प्रामाणिकपणाची अपेक्षा दोन्ही बाजूंनी करतो. आणि हेच आपल्याला अंतिम विचाराकडे घेऊन जातं. व्हिसलब्लोअर म्हणजे केवळ एक तक्रारदार नाही, तर तो आपल्या देशाच्या व्यवस्थेचा एक जागरूक प्रहरी आहे. कारण शेवटी पारदर्शकता हीच आपल्या देशाची खरी शक्ती आहे आणि हा कायदा तीच शक्ती वाढवण्याचे एक महत्त्वाचं साधन आहे.